उपस्थित सर्व मान्यवर, मोठ्या संख्येने जमलेले आपले जुन्नर तालुक्यातले सर्व बांधव भगिनी, मी प्रथमतः आभार मानतो सत्यजितजी तांबे यांनी पुणा नाशिक हायवेच्या सर्व कार्यकर्ते लोकप्रतिनिधी यांच्याशी समन्वय साधला। मी आभार मानतो नारायणगावचे ग्रामपंचायत माजी सैनिक आणि त्या शाळेतल्या थोड्या विद्यार्थ्यांनी, ग्रामस्थांना आणि तरुण कार्यकर्त्यांना की ज्यांनी या आंदोलनाची तयारी केली। मी आभार मानतो जुन्नर तालुक्यातल्या नागरिकांचे की ज्यांनी आळेफाटा, चाळकवाडी, टोल नाका आणि नारायणगावला उत्स्फूर्तपणे मोठ्या संख्येने या आंदोलनामध्ये सहभाग घेतला। कोऑर्डिनेशनची मीटिंग झाली त्यावेळेस सगळ्यांच्या मिळून ठरलं की एखादा आंदोलन करताना आपण जेव्हा रस्ता रोको करतो तेव्हा लोकांना हा नाक त्रास, पण आंदोलन असं करावं की त्याच्यामध्ये लोकांना त्रास सुद्धा होणार नाही आणि सरकारला आपलं म्हणणं सुद्धा गेलं पाहिजे। म्हणून तशा पद्धतीचं नियोजन सगळ्या ठिकाणी ठरलं की जेणेकरून नागरिकांना ये-जा करण्याचा पण वेगळा मार्ग काढला आणि म्हणून आपण बायपासला मुख्य हायवे न अडवता सगळ्यांच्या सहमतीने नारायणगावच्या स्टँडवर इथं जमलो। 9:30 वाजल्यापासून या आंदोलनाला सुरुवात झाली। आता 2.5 तास झालेला आहे। आंदोलनाला सुरुवात झाली तेव्हा थोडा पाऊस होता, आता ऊन पडलेलं आहे म्हणून मी अधिकचा वेळ घेणार नाही। पण ही जी रेल्वे लाईन आहे, ही रेल्वे लाईन हे निश्चित प्रकारे आपल्या भविष्यातल्या पिढीला विकासाच्या मार्गाने चांगल्या पद्धतीने जलद गतीने हे विद्यार्थी चांगले घडले गेले पाहिजे। असे कितीतरी नागरिक आहेत की जे रोज पुण्याला ये-जा करतात, आपल्या धंद्यानिमित्त असेल, नोकरीनिमित्त असेल, शालेय शिक्षण निमित्त असेल, दवाखान्याच्या निमित्ताने असेल आणि पुण्याला जाताना आपण हायवेची परिस्थिती काय आहे ती पाहतो। चाकणचा ट्रॅफिक जॅम असेल, पुढे मोशीला असेल, तर कितीतरी वेळ आपण जेव्हा ही रेल्वे होणार, अनेकांनी भावना व्यक्त केली की सुरेश कलमाडी खासदार साहेब असल्यापासून आपण ते रेल्वेचं आहे। त्यानंतर रामकृष्ण मोरे असतील, किसनराव मानकेले साहेब असतील, शेठबाबा शेरकर असतील, अशोकांना मोहोळ असेल, शिवाजीराव आढळराव पाटील असतील आणि आत्ताचे खासदार आपले अमोल कोल्हे असतील, सर्वांनी त्यांच्या परीने प्रयत्न केला। पण या पुणे नाशिकच्या सगळ्या गावांनी काय कोणाचं काय घोडं मारलं की काय, की आमची प्रगतीच करायची नाही का काय, अशा प्रकारचं सरकार बरं सरकार कोणाचं असतं। इथं शिवसेनेचे तालुका प्रमुख बाबूराव पाटील आहेत, राष्ट्रवादीचे तालुक्याचे अध्यक्ष विकासजी दरेकर आहेत, भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष संतोष नाना आहेत, शिवसेना उभाटाचे अध्यक्ष माऊलीजी खंडागळे आहेत। भास्करशेठ काडगे आहेत, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मकरंजी पाटील आहेत, काँग्रेस आहे पक्षाचे तालुका अध्यक्ष अंबरशेठ परदेशी आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्रजी पवार साहेब पक्षाचे तुषारभाऊ थोरात हे आळेपाटाचे तिकडे आंदोलनामध्ये आहे। म्हणजे सांगा काय आमचं जुन्नर तालुका एक वेगळ्या कुठल्या राजकारणामध्ये याला त्याला द्वेष देण्यापेक्षा कुठला पक्ष सरकारमध्ये आणि सत्तेमध्ये आहे याच्यापेक्षा आम्हाला आमचं सगळ्यांना सांगणं आहे की ही रेल्वे लाईन झाली पाहिजे। ठीक आहे, मी ज्या पक्षात काम करतो तो पक्ष पण सध्या सत्तेत आहे, आमच्या उपमुख्यमंत्री सुनेत्र वहिनी पवार। सत्तेत असं म्हणून काय झालं, सरकारचं कर्तव्य आहे की आमच्यासारखे लोकप्रतिनिधी जेव्हा त्यांच्याकडे मागणी करतात तेव्हा हे काम मार्गी लागलं पाहिजे आणि स्वतःच्याच पक्षातलं सत्तेतलं सरकार जर ऐकत असेल तर ही सत्ता पण काही कामाची नाही असं जाहीरपणे सांगणार आहे। आम्ही लोकांच्या प्रतिनिधी आहोत, लोकांच्यासाठी आम्ही सगळ्या मंडळी काम करतोय। मग जुन्नर तालुक्यामध्ये सर्व राजकीय पक्षाच्या लोकांनी समन्वयाने संवादातून हा आमचं म्हणणं पुढे न्यायचं जर आमचं म्हणणं असेल तर या सरकारने निश्चित प्रकारे ऐकलं पाहिजे। ठीक आहे, आता काही लोक म्हणतात की नगर शहरातल्या काही नेत्यांनी इकडच्या ज्यांची जिरवाय त्यांनी तिकडे केली, आपल्याला त्या राजकीय भांडणात पडायचं नाही। त्याच्यात पडलं तर वेगळ्या दिशेने राजकारण दृष्टिकोनातून हे जाऊ शकतं, पण आपली रेल्वेची लाईन कशी होईल याचा मार्ग निश्चित प्रकारे काढला पाहिजे।
14 देशामध्ये जीएमआरटी सारखा प्रकल्प असताना त्याच्या 15तून रेल्वे केली. जगातलं तंत्रज्ञान इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे. तशा प्रकारचं तंत्रज्ञान वापरून आपल्या युवरातर्फे नारायणगाव असेल, आळेपट्टा असेल, वडगाव असेल, इथून ज्या भूसंपादनाच्या नोटीस आल्या, पहिल्या तर आमची जमीन जाऊ नये म्हणून प्रत्येकाने आंदोलन केलं. आळेपट्ट्याला कृती समितीचं आंदोलन झालं. खेड पासून, आंबेगाव पासून, संगमनेर पासून, जुन्नर तालुक्यातल्या हजारो त्याच्यामधल्या बाधितांनी आंदोलन केलं. पण त्यांच्याही नंतर लक्षात आलं की रेल्वे गेल्याशिवाय पर्याय नाही, आपला त्याग होईल, पण आपल्या पुढच्या पिढीला सुकार करण्यासाठी हाच मार्ग योग्य आहे. आणि मग एवढं सुद्धा झाल्यानंतर, 7 वाऱ्यावर शिक्का पडल्यानंतर काही लोकांना त्याच्या मोबदला सुद्धा भेटला. आणि आता एवढ्या पुढे गेल्यानंतर एक असं मला वाटतं हे खरं कारण नाही आहे. हे थातूर मातूर निमित्त दाखवायचं आणि ही रेल्वे लाईन बंद करायची अशा प्रकारचं सरकारच्या डोक्यात आहे. त्याच्यातून मार्ग काढायचा सोडून जीएमआरटीच्या नावाखाली हे करायचं. अहो कुठं तंत्रज्ञान गेलं. आपण काहीच्या काही आता या जगाच्या पातळीवर होतोय. देश आपला एवढा मोठा प्रगत झालेला आहे. ही रेल्वे लाईन पुणे ते नाशिक पर्यंत सरळ मार्गाने होण्यासाठी हा लढ्याची सुरुवात आहे. आणि हा लढा सरकारला आमचा इशारा आहे, हा थांबणार नाही. जसं 2027ला कुंभमेळा नाशिकवरून आपल्या जुन्नर तालुक्यात येतो आणि पुण्याच्या दिशेने मार्गक्रमण होतो, त्याच्या आत आपल्या रेल्वेला ती मंजुरी होऊन त्याच्या कामाची सुरुवात त्या कुंभमेळ्याच्या मार्गाने तुम्ही करणार आहात की नाही, हा आमचा नागरिकांचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीचा हा तुम्हाला सर्वांना सवाल आहे. आणि म्हणून पुढे रेल्वे मार्गासाठी सर्वच पक्षाच्या नेते मंडळी, आमच्या तालुक्याचे नागरिक, विद्यार्थी, सर्व महिला भगिनी, आम्ही सर्वजण एकत्रितपणे तुम्हाला आश्वासित करू इच्छितो. आम्ही आमचा काही वेगळा निर्णय घेण्यापेक्षा नागरिक सांगतील त्याप्रमाणे हातात हात घालून पुढे जाण्याचा प्रयत्न आम्ही निश्चित प्रकारे करणार. पण पुणे ते नाशिक ही रेल्वे लाईन गेल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, एवढा मात्र या ठिकाणी तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो. या पुणे नाशिक हायवेच्या कोऑर्डिनेशन ज्यांनी केलं ते आमदार सत्यजित तांबे, आताच मला ती बातमी कळाली की त्या आंदोलनाच्या दरम्यान त्यांनी रस्ता रोखून आंदोलन करत असताना त्याला अटक झाली आहे. ती अटक जरी झाली असती तर एक ते सत्यजित तांबे आंदोलनामध्ये नाही. सत्यजित तांबे म्हणून आम्ही सर्वजण या आंदोलनामध्ये सहभागी आहे. अटक करायची असेल तर एकट्या दुकट्या नेत्याला करू नका, आमची पण अटकेची तयारी आहे. पण रेल्वे झाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, एवढं या निमित्ताने सांगतो. आणि पुन्हा एकदा ज्या नारायणगाव ग्रामपंचायतीने सर्वांनी या आंदोलनाची तयारी केली, मी त्यांचं जुन्नर तालुक्यातल्या तमाम नागरिकांच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. धन्यवाद अभिषेक.